भारतात शासनकर्त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष. मुंबई विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर संजय रत्नपारखी यांची खंत. मनुष्यबळ तयार करण्याचे सर्वात मोठे काम शिक्षण करते. प्रगत देशाइतके भारतात शासनकर्त्याकडून शिक्षणाकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंत मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि साहित्यिक डॉक्टर संजय रत्नपारखी यांनी येथे व्यक्त केली. येथील यशवंतराव शिक्षणशास्त्र महाविद्यालय बीएड कॉलेज कोडोली या महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आ जन्म नवे शिकावे या विषयावरील व्याख्यानात त्यांनी भारतीय शिक्षणाच्या राजकीय अनास्थेबद्दल भाष्य केलं. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त विनीता जयंत पाटील या होत्या. या प्रसंगी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रभारी प्राचार्य एच.आर. कुराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पाटील व्यासपीठावर होते. प्राध्यापक एच.आर. कुराडे यांनी त्यांच्या भाषणात आदर्श शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली, तर प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल ऋण व्यक्त केलं. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयक जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्राध्यापक ए.जी. लोकरे यांनी प्रास्ताविक केलं. प्राध्यापक गुलनास मुजावर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राध्यापक एस.डी. रक्ताडे यांनी आभार मानले. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.